हां 3 युरिया खत 5 युरिया खताला 3 सेंद्रिय खत घ्या. असेल तर मिळणार नाही. ते कंपनीचा आमचा नियम आलेला आहे. पुढच्या म्हणजे तिथनं आम्हाला वरनं गव्हर्नमेंटकडनं ऑर्डर आले की तसंच द्या. आम्हाला आमच्या खिशात 1000 रुपये तर आणखीन 1000 रुपये त्या खताला घालणार कुठनं प्रत्येक शेतकरी. आज गर्दी नसल्यामुळे हे चालू आहे की ताबडतोब काम होतं आहे. पण उद्या 100 माणसं असल्यानंतर होणारच नाही काम ते, की उद्या भरपूर भांडणं होणार इथे आणि ते इथे गोंधळ निर्माण होणार. आणि शासनाचा असा निर्णय असेल तर आम्हाला ते परिपत्रक दाखवायला पाहिजे त्यांनी की काय नियम आहे काय नाही. ते उगाच घ्या म्हणजे ते खपत नसल्यामुळे आमच्या गायात मारायला लागतं असं आमचं वैयक्तिक मत आहे. सेंद्रिय खत आम्हाला माझी बांबूची लागवड आहे. येऊन पाहिजे त्याने बघावं बांबूला सेंद्रिय खत किती घालावं आणि ते युरिया किती घालावं ते आम्ही ठरवू ना काय करायचं आहे ते. नेमकं हे कोणी सांगितलं आणि कुठे सांगितलं? हां नेमकं हे कोणी सांगितलं आणि कुठे ते सांगितलं? इथे काउंटरवर जे बसले आहेत त्यांनी सांगितलं आम्हाला. जिथे या संघामध्ये मी आता आलो आहे, माझा स्वतः शेतकरी आहे, त्या काउंटरवाल्याने मला हे सांगितलं. कुठला संघ आहे काय? हे खरेदी विक्री संघ कणकवली. त्यांचा मनमानी त्याचा कारभार चालला आहे काही कोणी त्यांना सांगितलं आहे ते आम्हाला माहीत नाही. पण मला काउंटरवर हे समजल्यामुळे मी हे सगळं त्यांना सांगितलं. हे मला पडतं नाही म्हणून मी लाटले एकच गोणी घेतली आणि नंतर आता त्याने मला परत येऊन सांगून काय की 10 पिशव्या घे आणि 10 पिशव्या त्याने मला दिल्या. 10 पिशव्या दिल्यानंतर मी एकही पिशवी ती घेणार नाही म्हणून त्याला सांगितलं आणि त्याप्रमाणे त्याने तसं मला दिलेलं आहे. माझ्या हातात पावती आहे त्याची. आपलं नाव हां आपलं नाव कसं? माझं नाव मंगेश मनोहर सामंत उर्फ नाना सामंत कणकवली.